मालेगाव येथील अत्यंत गजबजलेल्या वस्तीत असलेल्या वर्धमान नगर येथील अग्रसेन भवन रोडवरील लिटिल एंजल स्कूलच्या बाजूला असलेले तीर्थंकर अपार्टमेंट येथे आज रात्री 11:30च्या दरम्यान एक साप नजरेत पडला। हरीश मारू यांनी त्वरित निस्वार्थी सर्पमित्र सुयश देशपांडे यांना फोन केला। तत्परतेने 10 किलोमीटर लांब येथून येऊन सुयश देशपांडे यांनी तो 6 फुटाच्या लहान धामण जातीच्या सापाला पकडले। एक मिनिट, हे मालेगावचं आमचं तीर्थंकर अपार्टमेंट, मी स्वतः या अपार्टमेंटमध्ये राहतो। आमच्या या डकमध्ये एवढा मोठा साप रात्री आता 11:30 वाजता रहिवाशांना दिसला। आम्ही लगेचच सर्पमित्र सुयश देशपांडे हे जवळजवळ इथून 8-10 किलोमीटर लांब राहतात, त्यांना फोन केल्याबरोबर मात्र इतक्या रात्री देखील ते तत्परतेने इथे हजर झाले आणि अवघड अशा जागेवर होतं तिथे, तरीसुद्धा त्यांनी चाणाक्ष नजरेने बरोबर तिला शोधली, त्या सापाला बघितलं त्यांनी आणि हा बघा एवढा मोठा साधारणतः 6 फुटाचा हा साप। या अपार्टमेंटमध्ये 24 फ्लॅट आहे आणि अशा रहिवाशाच्या जागेवर इथे लहान मुलं पण असतात आणि अशा वेळेला इथे हा साप निघाला। रात्री बेरात्री कोणालाच कळालं नसतं। सकाळी लोक देवळात वगैरे जातात, मुलं शाळेत जायला सुरुवात झालेली आहे, पहाटे लगेच लवकर जातात आणि याची कल्पनाही नाही आम्हाला की इथे असं काही साप निघेल। पण सर्पमित्र सुयश देशपांडे यांना मात्र नक्कीच मार्क द्यावे लागतील की इतक्या रात्री देखील तत्परतेने ते इथे एका कॉलवर इतक्या तत्परतेने हजर झाले आणि त्वरितच त्यांना हा साप पकडण्यात ते यशस्वी झाले। आपण बघू शकतो सर्पमित्र सुयश देशपांडे हे अपार्टमेंट, इथे एवढ्या गाड्या आणि एवढा मोठा हा साप। हे खरोखर सुयश देशपांडेचं हे यश आहे की अन्यथा आम्ही सगळे रहिवासी इथे अंधारातच राहिलो असतो, अशाच पद्धतीने झोपलेलो असतो आणि सकाळी काय घडलं असतं किंवा काय काही सांगता येत नाही। पण अशा वेळेला इतक्या तत्परतेने अशा पद्धतीने या सापाला पकडण्यामध्ये त्यांना मोठं यश मिळालं। खूप त्यांचं अभिनंदन, कौतुक आणि मनपूर्वक आभार। हे आपण बघतोय आता, याच्यात आपण क्लोजने जरी बघतो बघा ते कसं हा साप आपली जीभ बाहेर काढतोय बघा, आपल्याला बघायला मिळते हा साप कशा पद्धतीने आणि किती असा मोठा असा हा लांब साप आहे। हा बघा हा सर्प सुयश देशपांडे यांनी त्याला अगदी चपळतेने आणि चाणाक्ष नजरेने क्षणातच पकडलं आणि आमच्या सगळ्या रहिवाशांना एक दिलासा मिळाला। म्हणजे कधीही कल्पना करू शकत नव्हतो आम्ही की असं काही इथे ह्या अशा इतक्या बहिर्वस्तीत अशा पद्धतीने काही होईल, काहीच सांगता येत नव्हतं। फिर वो पलटी मारता 2 मिनट में क्या देर लगती है उसको, बहुत चपल है वो, किधर से बघा आपण किती लांब जीप काढतोय। मेरे को एक समझ में नहीं आ रहा ऊपर से कैसे क्या है जीने पे मेरे। सपळ है खूप, सपळ है ना एकदम। सांभाळा तुम्ही। तोंड हातात धरलेलं आहे।
हां काय 8ला डायरेक्ट आडी मारतोय ना. अरे बा तो चपळ खूप येतो एकदम, म्हणजे खूप सांभाळा तुम्ही. हा बापरे कठीण. चावलं. अरे ताकद असते ना त्यांना. चपळ आहे एकदम. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.